दिल्लीच्या या कपलचा इमोशनल व्हिडिओ तुम्ही सुद्धा पाहिला असेल। आता झालंय काय की 2020 मध्ये शिखा सिंग आणि सौरभचं थाटामाटामध्ये लग्न झालं होतं। पण जसं प्रत्येक कपलमध्ये भांडणं होतात, मतभेद होतात, तशी कालांतराने ह्यांच्यामध्ये सुद्धा व्हायला लागलं। ते मतभेद इतके टोकाला गेले की तिने त्याच्यावरती हुंड्याचे आणि छळाचे आरोप केले। यानंतर तिने त्याच्यावरती केस सुद्धा फाईल केली आणि गेल्या 5 वर्षांपासून ही केस कोर्टामध्ये सुरू होती। आता शिखाच्या वडिलांनी जेवढी काही त्यांची सेव्हिंग्स होती ती सगळी त्यांची या केसमध्ये गेली होती आणि मुलीचा डिवोर्स होणार आहे किंवा मुलीचं लग्न मोडलंय तर हे कोणत्याही आई वडिलांना आवडत नाही आणि कोणत्याही आई वडिलांना असं वाटत नाही की माझ्या मुलीचा संसार तुटावा। तसंच शिखाच्या वडिलांना सुद्धा वाटलं आणि ते पूर्णपणे खचले होते। यामुळे टेन्शन घेऊन त्यांना हार्ट अटॅक सुद्धा आला। पण जितकी काही सेव्हिंग्स केल्या होत्या त्या सगळ्या शिखाच्या केसमध्ये लागल्या होत्या आणि त्यांना हार्ट अटॅक आलाय तर त्यांना उपचार करण्यासाठी सुद्धा पैसे उरले नव्हते। त्यांना सरकारी रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलं होतं आणि जेव्हा कोर्टाची तारीख आली आणि हे दोघं जेव्हा कोर्टामध्ये आले, सौरभला ही गोष्ट माहीत पडली। सौरभनं सगळे रुसवे फुगवे मतभेद विसरून शिखाच्या वडिलांना सरकारी रुग्णालयामधून काढलं आणि प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावरती उपचार केले। उपचाराचा जितका काही खर्च असेल तितका तो सौरभनं उचलला आणि जर त्याने असा विचार केला असता की ह्यांच्या कर्माची ही फळं आहेत, यांनी जे माझ्यासोबत केलं तेच ह्यांच्यासोबत देवाने केले, पण त्याने असा विचार केला नाही। त्यांनी सगळे राग, मतभेद, तिने जे काही त्याच्यावरती आरोप केले होते ते सगळं तो विसरला आणि त्याने त्याची माणुसकी दाखवली। सौरभनं जे मोठं मन करून शिखाच्या वडिलांना मृत्यूच्या दारातून ओढून काढलं, त्यानंतर शिखा इमोशनल झाली। ती रडत रडत कोर्टामध्ये गेली आणि जज समोर डिवोर्सचे पेपर फाडून टाकले। तिनं सौरभची माफी मागितली आणि त्याच्या गळ्यात पडून ती रडू लागली। त्याने देखील त्यांच्यात जी काही भांडणं झाली होती, जो काही त्यांचा पास्ट होता, तो सगळं ते विसरला आणि तिला त्याने ऍक्सेप्ट केलं की हेच जर मुलीच्या वडिलांना झालंय तर सौरभनं तिला मदत केली, पण हेच जर मुलाच्या आई वडिलांना झालं असतं तर मुलीनं मदत केली असती का? तिनं केस तरी मागे घेतली असती का? असे प्रश्न विचारले जातात। आता आपल्याला प्रत्येक गोष्टीकडे नेगेटिव्हिटीने बघण्याची सवय झाली आहे। आपल्या आजूबाजूला इतक्या काही काही गोष्टी घडतात, क्षणाक्षणाला माणसं बदलतात, नाती बदलतात, पण जर कोणाचं तरी चांगलं होत असेल तर त्यांना आपण शुभेच्छा देऊया। कदाचित जर हे सगळे इन्सिडेंट झाले नसते तर त्या दोघांनाही एकमेकांची किंमत कळली नसती। पण सौरभनं जो समजूतदारपणा दाखवला, जी माणुसकी दाखवली, त्याचं शिखावरती प्रेम होतं यामुळेच। आणि एक चूक माफ करतं ते तुमचं प्रेम, पण हजारो चुका माफ करतं ते खरं प्रेम।